हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू बी बॅम्सोहॉलिक. आजचा विषय आहे वैशेषिक दर्शन, ज्याला अवलोक्य दर्शन सुद्धा म्हणतात. भारतीय दर्शनामध्ये ज्या प्रकारे सांख्य आणि योग दर्शन एकमेकास पूरक आहेत, त्याच प्रकारे वैशेषिक आणि न्याय दर्शन सुद्धा एकमेकांसाठी पूरक समजले जाते. चीनच्या बौद्ध संग्रहामध्ये सांख्य दर्शनावर जे सांख्यकारिका लिहिलेली आहे आणि वैशेषिक दर्शनावर जे दशपदार्थशास्त्र लिहिले आहे, या ग्रंथांचा उल्लेख आढळतो. म्हणजेच सांख्य आणि वैशेषिक या दोन संप्रदायांचा उल्लेख बौद्ध संग्रहात आढळतो. त्यानंतर आर्यदेव यांनी जे शतशास्त्र ग्रंथ लिहिले आहे त्यावर जी टीका आहे चित्सानांची, तर चित्सान या टीकाकारांच्या मते वैशेषिक दर्शनाचा जो प्रवर्तक आहे त्याला उलूक मानले आहे आणि त्यांचा काळ बुद्धपूर्व 800 वर्ष होता. त्यानंतर उलूक हे नाव का बरं दिले आहे? कारण हे ग्रंथकार दिवसा ग्रंथ रचना करीत होते आणि रात्री पोट भरण्यासाठी भिक्षा मागण्याचे कार्य करीत होते. त्यामुळे उल्लूक असे नाव पडले आणि म्हणून या दर्शनाला अवलोक्य दर्शन सुद्धा म्हणतात. त्यानंतर उलूक याला पर्यायी नाव कनाद दिलेलं होतं. वैशेषिक दर्शनावर बौद्ध साहित्यात सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे मिलिंद पन्हू, जो ग्रीक बॅक्ट्रिया राजा मिलिंद मिनांडरने लिहिलेलं होतं. त्याचप्रमाणे सांख्य, योग, वैशेषिक नीतिशास्त्राचा सुद्धा तो ज्ञाता होता. त्यानंतर वैशेषिक संप्रदायावर दुसरा उल्लेख आढळतो अभिधर्म महाविभाषा शास्त्र या ग्रंथामध्ये पंचविध कर्मांचा उल्लेख आढळतो. त्यानंतर नागार्जुन जे शून्यवादाचे प्रथम प्रवर्तक होते त्यांचं दशभूमी विभाषा शास्त्र. त्यानंतर डॉक्टर राधाकृष्णन यांनी लिहिलेलं वैशेषिक फिलॉसॉफी या ग्रंथात सुद्धा बुद्ध व महावीर यांचा काळाचा 600-500 इसवी सन पूर्व जवळपास निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर वैशेषिक दर्शनाचे कर्ता महर्षी कनाद. त्यांचं नाव कनाद का बरं पडला? कारण सृष्टी उत्पत्ती विषयक परमाणुवाद सिद्धांत मांडण्यात आला होता. कण म्हणजे परमाणू, जो की सर्वात सूक्ष्म भाग आहे. अनेक परमाणूंच्या संयोगाने सृष्टीची उत्पत्ती झाली हे सिद्धांत कनादांनी सांगितल्यामुळे त्यांचं नाव कनाद पडलं. त्यानंतर कनाद महर्षी हे जसं त्यांना उलूक या नावाने जाणले जायचे, कारण ते दिवसा ग्रंथरचना करीत होते आणि रात्री उदर भरण्यासाठी भिक्षा मागायचे. परंतु इथं सांगितलंय कण म्हणजे धान्याचा कण आणि अद म्हणजे खाणे. तर जो व्यक्ती धान्याचा कण खायचा त्याला कनाद म्हणलाय. कापून नेल्यानंतर शेतातील धान्य कापून नेल्यानंतर काही धान्याचे कण जमिनीवर पडतात. त्या धान्याचा कणाला वेचून जमा करून त्यावर जो भरण पोषण करायचं त्याला कणाद म्हणून ओळखायचे. कनादांनी वैशेषिक दर्शनावर वैशेषिक सूत्रे ही ग्रंथरचना केली असून त्यामध्ये 10 अध्याय आणि 370 सूत्र आहे, ज्यापैकी ओन्ली 354 उरलेले आहेत, उपलब्ध आहेत. तर ते 10 अध्यायापैकी फर्स्ट अध्याय जे आहे त्यामध्ये षडपदार्थाचे वर्णन आले आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये द्रव्य निरूपण, पंचमहाभूत, काल, दिशाचे वर्णन आले. तिसऱ्या अध्यायामध्ये आत्मा अंतकरण. त्यानंतर चौथ्या अध्यायामध्ये शरीरोपयोगी शरीर विवेचन. पाचव्या अध्यायामध्ये कर्म आणि मानसिक कर्म. 6व्या अध्यायामध्ये दानधर्म आणि चतुर्विध आश्रम विषयक वर्णन केले आहे. 7व्या अध्यायामध्ये गुण व समवाय पदार्थाचे वर्णन. 8व्या अध्यायामध्ये सविकल्प निर्विकल्प भेद सांगितले आहे प्रत्यक्ष प्रमाणाचे. त्यानंतर 9व्या अध्यायामध्ये बुद्धी विशेषाचे भेद सांगितले आहे. 10व्या अध्यायामध्ये अनुमान प्रमाणाविषयी सांगितले आहे. वैशेषिक दर्शन हे प्रमेय शास्त्रावर आधारित आहे आणि न्याय दर्शन हे प्रमाणशास्त्रावर आधारित आहे. त्यानंतर कनादांनी किंवा वैशेषिक दर्शनामध्ये द्रव्यांची संख्या 9 सांगितलेली आहे. ते म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, दिक, काल, आत्मा आणि मन. जी द्रव्य परमाणू स्वरूपी असतात त्याला मूर्त द्रव्य म्हणतात आणि बाकी जी विभू आहेत त्यांना अमूर्त द्रव्य म्हणतात. त्यापैकी 5 द्रव्य पृथ्वी, जल, तेज, वायू आणि मन हे मूर्त द्रव्य आहेत. आकाश, दिशा, काल आणि आत्मा अमूर्त द्रव्य. त्यानंतर महर्षी कणाद हे निरीश्वरवादी होते. त्यांची प्रसिद्ध टीकेत ईश्वराची इच्छा हे सृष्टीची उत्पत्तीला व विनाशाला कारण मानले आहे. त्यानंतर प्रशस्त पाद कोण होते? तर वैशेषिक सूत्र हे कनादांचे वैशेषिक दर्शनावर लिहिलेले ग्रंथ, त्यावर प्रसिद्ध टीकाकार म्हणून प्रशस्त पादांची ख्याती आहे. म्हणजे वैशेषिक सूत्राचे प्रसिद्ध टीकाकार म्हणून प्रशस्त पाद यांना ओळखले जाते. त्यानंतर वैशेषिक सूत्रावर इसवी सन 450 मध्ये पदार्थ धर्मसंग्रह नावाची टीका लिहिलेली होती. त्यालाच प्रशस्त पाद भाष्य म्हटले जायचे. त्यामध्ये आयुर्वेदातील 10 परादी गुण, त्याचे संस्कार गुण हे सर्व सांगितले होते. वैशेषिकांनी 17 गुणांचा उल्लेख केला होता. त्यामध्ये प्रशस्त पादोक्त त्यांनी 7 गुण एक्स्ट्रा ऍड करून त्याच्यात 24 गुणांचा नामनिर्देश केला. त्यानंतर कनादांनी शब्दगुण सोडून रूप, रस, स्पर्श व गंध या 4 गुणांचा स्वीकार केला. प्रशस्तपाद भाष्य म्हणजेच पदार्थ धर्मसंग्रह या ग्रंथावर इतर सुद्धा टीका प्रसिद्ध आहेत. व्योम शिवाचार्यांची व्योममती, उदानाचार्यांची किरणावली, श्रीधराचार्यांची न्यायगंधली, श्री वत्सांची लीलावती, श्री शंकर मिश्रांची उपस्कार नावाची टीका प्रसिद्ध आहेत.
परमाणुवाद हा वैशेषिकांचा विशेष सिद्धांत आहे आणि प्रत्येक पदार्थाला त्याचा अव्यय हे समवायी कारण असते आणि अवयवाचे सुद्धा सूक्ष्म अवयव असतात. प्रत्येक वस्तूचे अनंत अवयव असतात. उदाहरण राईचा कण आणि मेरू पर्वत दोघांमध्ये असंख्य अवयव असतात. प्रत्येक वस्तूचा जो अंतिम अविभाज्य अंश असतो त्याला अणू किंवा परमाणू म्हटले जाते. कुठल्याही वस्तूच्या निर्मितीला परमाणूंचा संयोग महत्त्वपूर्ण आहे आणि परमाणूंच्या संयोग विभागाला वायू, कर्म, स्वभाव हे कारणीभूत आहे. आधुनिक विज्ञानानुसार शरीराचा जो सूक्ष्मतम घटक आहे म्हणजे कोश सेल तो सूक्ष्म व अतिंद्रिय असल्यामुळे सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे दृश्य आहे. त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती असलेली प्रत्येक वस्तू ही सूक्ष्म परमाणू किंवा अणूने बनलेली आहे. परमाणूची व्याख्या परमाणुत्वम परिणामवान परमाणु जो परम अणू म्हणजे जो अतिसूक्ष्म परिमाणवाला आहे त्याला परमाणू म्हटले आहे. जेथे अवयवगत क्रिया द्वारा प्लोष्ठादी इत्यादी द्रव्यांचा अवयवांचे उत्तरोत्तर विभाग झाल्यामुळे अवयव म्हणजे कुठल्याही द्रव्याचा जो अवयव आहे त्याचा विभाग झाल्यानंतर परत अवयव मिळतात. त्याचा सेकंड विभाग झाल्यानंतर पुढे आणखी अवयव मिळतात. म्हणजे कुठेही त्याचा नाश होतो तेव्हा अवयवच मिळत असतात. तर जो अतिसूक्ष्म भाग होतो ज्याच्यानंतर पुढे आणखी त्याचा विभाग होऊ शकत नाही अशा परम सूक्ष्म अवयवाला परमाणू म्हटलेले आहे. परम सूक्ष्म अवयव परमाणू अतिशय सूक्ष्म विभाग म्हणजे परमाणू. पृथ्वी इत्यादी जे नवद्रव्य आहे त्यापैकी पृथ्वी, जल, तेज, वायू यांचे परमाणू असतात. त्यामुळे त्यांना मूर्तद्रव्य असे म्हटले आहे. त्यानंतर यत्र अवयव धारा विश्रांती स परमाणु म्हणजे जेथे अवयवांच्या विश्रांती होते, ज्या ठिकाणी अवयवांच्या विभागाला एक विश्रांती मिळते किंवा त्याचा पुढे आणखी विभाग होऊ शकत नाही अशा सूक्ष्म अवयवाला परमाणू म्हटले आहे. ज्यापेक्षा अणुतम कुठलीही वस्तू नाही तो म्हणजे परमाणू. त्यानंतर परमाणू सिद्धी. खिडकीमधून जेव्हा एखाद्या अंधाऱ्या खोलीत सूर्यांची किरणे पडते त्यावेळी जे सूर्यांच्या किरणांमध्ये धुळीचा कण असतो अतिसूक्ष्म त्या धुळीच्या कणाचा 6वा भाग म्हणजे परमाणू आहे. आज आपण पदार्थ विज्ञानामध्ये परमाणू असं वाचतोय बट आपण पूर्वी 12th पर्यंत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ह्या तत्वांना मिश्र करून एक द्रव्य बनतो असं बघितलं होतं. 2 परमाणू मिळून एक अणू होतो. 3 अणू मिळून एक त्रसरेणू होते. 2 परमाणू मिळून एक अणू आणि 3 अणू मिळून एक त्रसरेणू बनतो. हा त्रसरेणू डोळ्यांना दिसतो, असा अवयव असतो. सूक्ष्म धुळीच्या कणाला ध्वंशी आणि त्रसरेणू किंवा त्रयणुक असं म्हणतात. 2 परमाणूंचे द्वनुक बनते. 2 परमाणू मिळून द्वनुक किंवा अणू म्हटले आहे. 2 अणू मिळून त्रसरेणू किंवा त्रयणुक म्हटलेले आहे. आणि हे जे त्रसरेणू आहे ते विजिबल असते डोळ्यांना. त्यापेक्षा बृहत स्वरूपाची पृथ्वी, जल, तेज, वायू तत्वे उत्पन्न होतात आणि महाभूतोत्पत्ती होते. आधी त्यांचे अणू, त्यानंतर त्रसरेणू अशा प्रकारे बनून मग तन्मात्रा जे की सूक्ष्म असते, त्यानंतर पंचमहाभूत जे स्थूल असते. त्यानंतर आपण जसं सांख्यांच्या मते सृष्टी उत्पत्ती क्रम बघितलं होतं त्याप्रमाणे वैशेषिकांनी कशा प्रकारे सृष्टीची उत्पत्ती झाली आहे हे सांगितले, आपण ते बघू. मॉडर्न सायन्समध्ये सृष्टीला परमाणुजन्य म्हटले आहे आणि जे परमाणू आहे ते विभाज्य म्हणजे डिव्हिजिबल आणि अनित्य सांगितलेले आहे. पण भारतीय वैशेषिक दर्शनामध्ये कनाद आणि न्यायदर्शनाचे रचयिता अक्षपाद गौतम यांनी म्हटलं आहे की परमाणू नित्य तथा अविभाज्य म्हणजे इनडिव्हिजिबल आहे आणि कंटिन्युअस नित्य आहे, त्याला कुठलाही नाश नाही. आधुनिक मतानुसार परमाणू हे पांचभौतिक आहे. म्हणजे मॉडर्न सायन्समध्ये परमाणूला पांचभौतिक सांगितले आहे आणि वैशेषिक मते परमाणू हे भूतोत्पादक म्हणजे महाभूतांना उत्पन्न करणारे. जसं आपण मागच्या याच्यात बघितलं होतं की आधी परमाणू बनतात, त्यानंतर 2 परमाणू बनून द्वैनुक बनते, मग त्रसरेणू अशा प्रकारे मग ते पंचतन्मात्रा आणि मग पंचमहाभूतांना उत्पन्न करतात. त्यानंतर पंचमहाभूतांपैकी पृथ्वी, जल, तेज, वायू हे 4 महाभूत परमाणू रूपी आहे आणि आकाश विभू असल्यामुळे द्रव्यांच्या उत्पत्तीत कारण आहे. द्रव्यांच्या अविभाजित न होणारा अंश म्हणजे परमाणू हे आपण बघितलं आहे. आता परमाणूंचा संयोग आणि विभागाला ईश्वराची इच्छा मांडली आहे. चिकित्सा म्हणून एक शब्द आला आहे, म्हणजे जेव्हा ईश्वराच्या मनात सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा होते त्याला चिकित्सा म्हटले आहे. जीवांचे धर्माधर्म म्हणजे कर्मफल आणि ईश्वर इच्छेनुसार कुठल्याही जीवाच्या कर्मफळ आणि ईश्वराच्या इच्छेनुसार परमाणूचा संयोग विभाग सांगितलेला आहे, ज्यामध्ये 2 परमाणूमध्ये आकर्षण, हालचाल उत्पन्न होते. आकर्षण आणि हालचाल उत्पन्न झाल्यावर त्यांच्यामध्ये संयोग होतो आणि कार्यद्रव्याची उत्पत्ती होते आणि जर त्याचा विभाग झाला तर कार्यद्रव्याचा नाश होईल. त्यानंतर सर्वात अगोदर 2 परमाणूंमध्ये ईश्वराच्या इच्छेने आकर्षण उत्पन्न होते. आकर्षण उत्पन्न झाल्यानंतर द्वैनुक बनतो. त्यानंतर 3 द्वैनुक मिळून त्रसरेणुक किंवा त्रयणुक बनतात. त्यानंतर चतुर्णुक, पंचाणुक, षडाणुक अशा प्रकारे इतर त्यांचं संघटन होत असतो. मूळ परमाणूंच्या एकत्रीकरणातून पृथ्वी, महाभूतादी 4 कार्यरूप महाभूत मग उत्पन्न होत असतात. अशा प्रकारे 2 परमाणूंनी द्वैनुक, त्रयणुक, चतुर्णुक एक्सेट्रा त्यानंतर महाभूत बनतात आणि महाभूतादी द्रव्य एकत्र आल्यानंतर आकाश महाभूत विभू असल्यामुळे ते इतर 4 महाभूतांना उत्पन्न करतात.
आपल्याला माहिती आहे की अनित्य हे कार्यरूप आहे आणि नित्य हे कारण आहे. त्यानंतर वैशेषिकांनी द्रव्याचे 3 प्रकार सांगितले आहे. शरीर संज्ञक, इंद्रिय संज्ञक आणि विषय संज्ञक. त्यानंतर वैशेषिकांनी जीवाचे प्रकार सांगितले आहेत बेस्ड ऑन धर्म, अधर्म आणि त्यांनी केलेल्या पापपुण्य या कर्मावरून. तर धर्माला अनुसरून जो कर्म करतो तो जीव अयोनिज शरीराद्वारे सुखाचा भोग घेतो. फॉर एक्झाम्पल गंधर्व, ऋषी इत्यादी. जो व्यक्ती किंवा जो पुरुष अधर्माला अनुसरून कर्म करतो तो योनीत शरीर धारण करतो म्हणजे पापकृत. उदाहरण कृमी, कीटक, वृक्षादी. जो धर्म व अधर्म संमिश्र कार्य करतो तो सुख दुःख दोन्ही उभय भोग देणारा म्हणजे पशु किंवा मनुष्य या योनीत जन्म घेत असतो. त्यानंतर आधुनिक परमाणुवाद हा भौतिकवादाच्या सिद्धांतावर आधारित आहे आणि वैशेषिकांचा परमाणुवाद आध्यात्मिक सिद्धांतावर आधारित आहे. त्यानंतर आपण बघू पाकजोत्पत्ती विषयक सिद्धांत. आपण बघितलं होतं की सांख्यांनी सत्कार्यवादामध्ये सांगितलं आहे की कार्य कारण ह्यामध्ये कशी साम्यता आहे आणि कारणापासून कार्याची उत्पत्ती कशा प्रकारे होते. पण वैशेषिक न्यायदर्शनकारांना हे मान्य नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की कारणापासून कार्याची नव्याने उत्पत्ती होत असते, नव्याने निर्मिती होते. त्यामुळे त्यांनी याला आरंभवाद किंवा असत्कार्यवादाच्या थ्रू एक्सप्लेन केलेलं आहे. कारणामध्ये न दिसणारे जे गुण असतात ते नवीनच कार्यामध्ये आपल्याला दिसून पडतात. ह्याचे स्पष्टीकरण त्यांनी पाकजोत्पत्ती सिद्धांतमध्ये सांगितलेलं आहे. ज्या प्रकारे आपण सत्कार्यवादाचं एक्सप्लेनेशन परिणामवादामध्ये बघितलं होतं त्याच प्रकारे असत्कार्यवादाचं एक्सप्लेनेशन आपण पाकजोत्पत्ती सिद्धांतामध्ये बघू. पाकजोत्पत्ती सिद्धांतानुसार द्रव्य किंवा जे पंचमहाभूत आहे त्यांचा जो शब्द, स्पर्श, रूप, रसादी हे जे गुण आहे त्यामध्ये फारसा बदल होत नाही. पण प्रसंगानुसार त्यामध्ये किंचितसा बदल होत असतो असं सांगितलेलं आहे. परंतु याला पृथ्वी महाभूत हा अपवाद आहे. कारण पृथ्वी द्रव्याशी जेव्हा तेजाचा संयोग होतो तेव्हा पार्थिव द्रव्यामध्ये वेगळे परिवर्तन घडून येते. एका वेगळ्या गुणधर्माच्या कार्याची उत्पत्ती होत असते. याला पाकजोत्पत्ती म्हटले आहे. ही क्रिया ओन्ली पृथ्वी महाभूतांच्या परमाणूवर घडून येते, ते पण तेज महाभूताचा संयोग झाल्यावरच. जल, तेज व वायू महाभूतांच्या परमाणूमध्ये न घडून येणारी क्रिया आहे ही पाकजोत्पत्तीची. आता या प्रक्रियेमध्ये ओन्ली पार्थिव परमाणूंचा आणि तेज परमाणूंचा संयोग घडतो. जेव्हा तेज परमाणू पार्थिव परमाणूवर रासायनिक प्रक्रिया होते आणि परिवर्तन घडते त्याला पाक म्हटलेला आहे. पाक क्रियेमुळे पृथ्वी परमाणूचा जो पार्थिव परमाणू आहे त्याला जो पूर्वी असलेला स्पर्श, रूप, रस, गंध असं विशिष्ट होतं ते नष्ट होऊन नवीन पाक स्पर्श, रूप, रस, गंध निर्माण होतो. म्हणजे जेव्हा पार्थिव परमाणूंचा तेज परमाणूशी संयोग होतो तेव्हा त्याच्यामध्ये जे पूर्वीचे स्पर्श, रस, रूप, गंध हे जे गुण होते ते आता नवीन याच्यात निर्माण होतात. या पाकक्रिया कोणत्या पद्धतीने घडते हे वैशेषिकांनी पिलूपाकवादमध्ये सांगितले आहे आणि न्यायदर्शनकारांनी पीठरपाकवादमध्ये सांगितले आहे. सो फर्स्ट आहे पिलूपाकवाद. पिलू म्हणजे परमाणू आणि पाक म्हणजे तेजाचा संयोग. ज्या परमाणूचा तेजाशी संयोग होतो तो आपण पिलूपाकवादमध्ये सविस्तर बघूया. इथे एक्झाम्पल दिलंय की कुंभार मातीचा घट तयार करून नंतर तो भट्टीमध्ये भाजतो. सो कच्च्या घटाचा जेव्हा तेजाशी संयोग होतो म्हणजे घटातील पार्थिव परमाणूचा जेव्हा तेजाशी संयोग होतो तेव्हा त्या कच्च्या घटाचं रूपांतर पक्व घटामध्ये होते आणि त्याचा कलर काळ्यापासून रेडमध्ये कन्वर्ट होतो. काळ्या घटाच्या अग्निसंयोगाने तांबड्या लाल घटात रूपांतर कसे होते हे आपण पिलूपाकवादमध्ये बघणार आहोत. घटाचा आकार जसा होता तसाच भाजल्यानंतर राहतो. त्याचा परमाणू भाजून त्याचा रंग बदलतो. आकार तसाच राहतो पण रंग बदलत असतो. अग्निसंयोगाने रंग बदलतो. सर्व बाजूंनी अग्नी जेव्हा पार्थिव परमाणू भोवती पसरतो त्यावेळी अग्निसंयोगाने पार्थिव परमाणू वेगवेगळे होतात. म्हणजे आधी पार्थिव परमाणू, त्यानंतर त्याला अग्निसंयोग होतो. अग्निसंयोगामुळे पार्थिव परमाणू वेगवेगळे होतात आणि जेव्हा ते परमाणू वेगवेगळे होतात तेव्हा तो घट पक्क होतो. अग्निसंयोगाने परमाणू वेगळे होऊन त्या प्रत्येक परमाणूचा काळा रंग बदलून तांबडा लाल रंग होतो. म्हणजे ते परमाणू वेगळे होतात, त्यांचा कलर चेंज होतो, ते पक्के होतात, लाल कलर येतो. घट पुन्हा पहिल्यासारखाच आकाराचा पण रंगरूप बदललेला दिसतो. या प्रक्रियेला पाकजोत्पत्ती म्हणतात. येथे तेजाचा संयोग पृथ्वी परमाणूशी होऊन घटाचा पूर्वीचा रंग बदललेला आहे आणि ह्या प्रक्रियेला पिलूपाकवाद म्हणतात. इथे यांनी शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे की घटाचे जे पार्थिव परमाणू आहे ते एकत्र असतात. जेव्हा त्यांचा तेजाशी संयोग होतो तेव्हा ते परमाणू सुटे होतात. सुटे झाल्यानंतर त्या परमाणूंचा पाक होतो. त्यानंतर पार्थिव परमाणूपासून द्वैणुक, त्रैणुक अशा प्रकारे पाकजोत्पत्ती होऊन मग गुणधर्माने घटाची उत्पत्ती होत असते. काळा घट चेंज होऊन लाल रंगाचा बनत असतो. हे झालं पिलूपाकवाद. त्यानंतर पीठरपाकवाद. पीठरपाकवाद हे न्याय यांनी दिलेला आहे. तर पीठर म्हणजे घटाती वस्तू. जेव्हा घटाचा रंग एकदम बदलतो तेव्हा काळ्या घटाचा नाश न होता परमाणू व घटाचा रंग बदलून हे कसं पीठरपाकवादांनी पाकजोत्पत्ती सांगितले ते आपण बघणार. पार्थिव परमाणूमध्ये राहणारे जे गंध, रूप, रस व स्पर्श हे 4 गुण आहेत ते अग्निसंयोगाने प्रथम नष्ट होऊन दुसरे नव्यानेच उत्पन्न होत असतात.
हे गंधादी पृथ्वी गुण अनित्य आहेत. पाकजोत्पत्ती फक्त पृथ्वी परमाणूपुरतीच मर्यादित आहे हे आपण मान्य केले आहे. पाकजोत्पत्ती सिद्धांत केवळ पृथ्वी म्हणजे पार्थिव परमाणूपुरतीच मर्यादित आहे. त्यानंतर इथे एक्झाम्पल दिलं आहे कच्चा आंबा म्हणजे कैरी. ती जेव्हा पिकण्यासाठी खालीवर गवतामध्ये ठेवली जाते तेव्हा कैरीचा पहिला असलेला हिरवा रंग बदलून पिवळा होतो आणि आंबट रस बदलून मधुर बनतो. तर हे कशा प्रकारे होते? रूप, रस, गंध व स्पर्श यांच्यामध्ये रूपांतर, रसांतर, गंधांतर, स्पर्शांतर घडविणारे जे तेज संयोग आहे, जर कन्व्हर्शन होत आहे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे तेज संयोग. पाकजोत्पत्ती प्रक्रिया होत असताना सर्वात अगोदर कच्च्या आंब्याचा नाश होऊन त्यानंतर त्याचे परमाणू सुटे होतात असं नाहीये. तर कच्चा आंबा जसाच्या तसा असताना अग्नीच्या सहाय्याने त्यामधील जे परमाणू आहे फक्त त्यांच्या गुणांचं परिवर्तन घडतो. तिथल्या कुठल्याही परमाणू सुटे होऊन मग त्यांचा नाश होऊन असं काही होत नाही. केवळ त्यांच्या गुणांमध्ये म्हणजे त्याच्या परमाणूच्या गुणांमध्ये परिवर्तन घडतो. वस्तू जशीच्या तशी असताना तेज संयोगाने तिचा फक्त पाकच असे नवीन गुण निर्माण होत असते. हे त्यांनी पीटर पाकमध्ये सांगितलेलं आहे. तर पिलू पाकमध्ये सांगितलेलं आहे की पूर्वीचे गुण चेंज होतात आणि नवीन गुण येत असतात. पण इथं सांगितलेलं आहे की परमाणूच्या गुणांमध्ये बदल होत असतो. आपण बघितलं की वैशेषिकांनी कार्यद्रव्यांमध्ये 3 प्रकार सांगितले: शरीर संज्ञक, इंद्रिय संज्ञक, विषय संज्ञक. तेजाचे तसेच त्यांनी 4 प्रकार सांगितले: दिव्य तेज, भौम तेज, औदर्य तेज, आक्रज तेज. दिव्य तेज म्हणजे सूर्यापासून येणारी जी उष्णता आहे, प्रकाश आहे जे पृथ्वीवर पडते त्याला दिव्य तेज म्हटलेले आहे. याला सौर्य ऊर्जा म्हणतात. त्यानंतर भौम तेज म्हणजे भूमीतून मिळणारे तेज. वात्स्यायनच्या मते पार्थिव परमाणूमध्ये पाकजोत्पत्तीसाठी 2 प्रकारचा तेजाचा संबंध येतो. जे परमाणूंमध्ये ऑलरेडी असते ॲटॉमिक हीट आणि जे बाहेरून उष्णता मिळते ती. त्यानंतर औदर्य तेज म्हणजे प्राणीमात्राच्या शरीरात जे असते जाठराग्नी, त्यानंतर आमाशयात, अग्न्याशयाग्नी, धातवाग्नी एक्सेट्रा. त्यानंतर आक्रज तेज म्हणजे खनिज किंवा धातूमध्ये असणारा जो तेज असतो तो पाकज स्वरूपाचा प्रकार आहे. स्वर्ण, रजत या द्रव्यांमध्ये जो तेजोमय घटक असतो ते. त्यानंतर वैशेषिक दर्शनाचे आयुर्वेदात जे महत्व आहे आणि त्याची उपयोगिता ती सांगितलेली आहे. शरीरक्रियेच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला स्वस्थ राहण्यासाठी आहार सेवन करावं लागतो आणि आहार सेवन केल्यानंतर त्या आहाराची परिणिती आहार रसामध्ये होते आणि ते आहार रस शरीराला सात्वे होण्यासाठी आणि शरीराचे पोषण करण्यासाठी तिथले जे घटकांचे म्हणजे आहारातील जे पंचभौतिक घटक असतात त्यांचे पाचकाग्नीद्वारे पचन होते. जाठराग्नीत असतात व ते आहाराचे आहार रसात रूपांतर होते. धातवाग्नीद्वारे आहाराचे पचन होऊन धातूचा पाक होतो. धातू आणि मलाची उत्पत्ती होते. त्यानंतर आपण हे पण बघितलेलं आहे, आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की कुठल्याही रोगांचे जे मूळ कारण आहे ते आहे मंदाग्नी. म्हणूनच अथर्व वेदात अग्नीला वैश्वानर, विश्वंभू, विश्वंभर या नावाने ओळखले जाते. त्यानंतर कायचिकित्सेमध्ये काय म्हणजे शरीर किंवा अग्नी सर्व शरीरात पसरणारा स्त्रोतावरोध करून स्थानिक सार्वदेहिक रोग उत्पन्न करतो जेव्हा आमाचे निर्माण होते. आम म्हणजे अपक्व अन्न. तेज महाभूत प्रधान उष्ण गुणात्मक वीर्यात्मक औषधी द्रव्ये घ्यावी लागतात. जर तेज महाभूत शरीरात व्यवस्थित असेल तर हे आमाचे अपचन होईल. म्हणजे आहार रस पूर्णपणे निर्माण होईल. जेवणाचा जो तुम्ही आहार घेताय त्याचं पूर्णपणे पचन होईल आणि आम निर्माण होणार नाही. जर आम निर्माण झालं तर ते सर्व शरीरात पसरून स्त्रोतावरोध निर्माण करेल आणि रोग उत्पन्न करेल. त्यानंतर वेगवेगळ्या खनिज द्रव्यांनी औषधी द्रव्य हे सूक्ष्म शरीरानुकूल बनवण्यासाठी सुद्धा तेजाचा समावेश असतो. दोष दूर करण्यासाठी त्यांच्यावर मंथन, उकळणे ह्या इत्यादी क्रिया कराव्या लागतात. त्यानंतर वैशेषिकांनी षडपदार्थ सांगितलेले आहे ते म्हणजे द्रव्य, गुणकर्म, सामान्य, विशेष व समवाय. वैशेषिक दर्शनामध्ये 2 प्रमाणांचा वर्णन आढळतो ते म्हणजे प्रत्यक्ष आणि अनुमान. आपण मागच्या याच्यात पण बघितलं होतं की वैशेषिक हे प्रमेयशास्त्र आहे आणि न्यायदर्शन प्रमाणशास्त्र आहे. त्यानंतर डिफरन्स आपण बघूच न्यायदर्शनानंतर की वैशेषिक दर्शन आणि न्यायदर्शनामध्ये काय डिफरन्स आहे. वैशेषिकांनी 17 गुणांचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये 7 गुण प्रशस्त पादोक्त आणखी ऍड केलेले आहे जे टोटल 24 गुण बनवत असतात. सो अशा प्रकारे आपण वैशेषिक दर्शन पूर्णपणे कंप्लीट केलेलं आहे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ ऑफ न्यायदर्शन. थँक यू.